गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लक्ष द्या इकडे. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, याच्यासाठीचा एक्सपेरिमेंटल सेटअप मी इथे ड्रॉ केलेला आहे किंवा एक फिगर ड्रॉ केलेली आहे. सगळ्यात अगोदर ती फिगर आपण इथे समजून घेऊया. सो S1 and S2 काय आहे? टू coherent and monochromatic sources of light. Small d the distance between two sources, capital D the distance between source and the screen. त्यानंतर OB perpendicular bisector screen. त्यानंतर S1A perpendicular distance. It is a perpendicular distance to screen from S1 and S2C perpendicular to screen from S2. त्यानंतर P भी एनी पॉइंट ऑन द स्क्रीन. P हा एक कोणताही पॉइंट आपण स्क्रीनवरचा कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर कॅपिटल B व्यवस्थित म्हणूया कॅपिटल B. इट इज अ सेंट्रल ब्राईट बँड. स्क्रीनच्या सेंटरला असल्यामुळे आणि ब्राईट पॉइंट असल्यामुळे त्याला आपण म्हटलेलं आहे सेंट्रल ब्राईट बँड. त्यानंतर आहे स्मॉल x द डिस्टन्स ऑफ P फ्रॉम B. कोणत्याही एका पॉइंट जो आपण स्क्रीनवरती कन्सिडर केलेला आहे त्या पॉइंटचं सेंट्रल ब्राईट बँड पासूनचं डिस्टन्स आहे आपला स्मॉल x. ठीक आहे. आपण आता मॅथमॅटिकल डेरिव्हेशन किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फाइंड करणार आहे कोणासाठी? सो कंडिशन फॉर ब्राईट बँड आणि कंडिशन फॉर डार्क बँड साठी. त्याचप्रमाणे आपण इथे एक्सप्रेशन डिराईव्ह करणार आहे फॉर बँड विड्थ. त्यासाठी बघूया आपण आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. आपल्याला इथे फाइंड करायचं आहे पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स काय आहे? इथे आपला पाथ डिफरन्स आहे S2P मायनस S1P. लक्षात घ्या इथे S1 आणि S2 हे जे मोनोक्रोमॅटिक सोर्सेस ऑफ लाईट आहे हे कसे आहे तर एकमेकांपासून अतिशय कमी डिस्टन्स वरती ठेवलेले आहे. ठीक आहे. द डिस्टन्स between S1 and S2 very close to each other किंवा S1 and S2 placed very close to each other. तर S2P हे डिस्टन्स किंवा आपण याला म्हणू S2P हा जो पाथ आहे आणि हा S1P हा देखील दुसरा पाथ आहे. तर या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच आहे S2P मायनस S1P. हाच पाथ डिफरन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. हा पाथ डिफरन्स फाइंड करण्यासाठी बघा या फिगर मध्ये आपल्याला दोन ट्रायंगल दिसत आहे. त्यातला फर्स्ट ट्रायंगल बघूया आपण. इन ट्रायंगल S2CP किंवा S2PC. सो इन ट्रायंगल S2PC याला आपण इथे सेपरेट ड्रॉ करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. S2CP बघा हा ट्रायंगल हा आहे 90चा अँगल म्हणजेच PS2 किंवा S2P काय आहे 90च्या समोरची बाजू म्हणजेच हायपोटेन्यूज ज्याला की आपण म्हणतो. सो बाय युजिंग पायथागोरस थेरम S2P स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर S2C स्क्वेअर प्लस PC स्क्वेअर. मग S2C बघा किती डिस्टन्स आहे तर कॅपिटल D आहे हे म्हणजेच D स्क्वेअर प्लस PC. आता बघूया आपण PC. तर P टू B हे डिस्टन्स आहे x आणि काऊन की S1 S2 मधलं डिस्टन्स स्मॉल d आहे आणि OB हा बायसेक्टर आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर टू स्क्रीन आहे. त्यामुळे AB हे डिस्टन्स आलं D/2 आणि BC हे डिस्टन्स आलं D/2. म्हणजेच मला जर PC हे डिस्टन्स पाहिजे आहे तर ते किती होणार x प्लस D/2 हे आहे. तिथे म्हणूया आपण C मध्ये एक पॉइंट आहे B. ठीक आहे. तेवढं डिस्टन्स जर x असेल हे D/2 तर काय झालं x प्लस D/2 स्क्वेअर. A प्लस B होल स्क्वेअर इथे अप्लाय करा प्लस x स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस A स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस B स्क्वेअर. हे मी डायरेक्टली लिहित आहे D²/4 म्हणजेच मी तुम्हाला D स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस x इंटू D प्लस इथे प्लस पाहिजे A स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस B स्क्वेअर D²/4 याला म्हणूया आपण इक्वेशन 1. त्यानंतर बघा या फिगरमध्ये तुम्हाला दुसरा ट्रायंगल दिसत आहे. सो इन ट्रायंगल दुसरा ट्रायंगल बघूया आपण S1AP. इन ट्रायंगल S1AP यालाही आपण इथे सेपरेट ड्रॉ करून घेऊया. S1AP हे डिस्टन्स तुमचं परत कॅपिटल D आहे. हा अँगल 90चा आहे. मग आता आपल्याला पाहिजे PA हे डिस्टन्स. तर PA डिस्टन्स किती आहे तर P टू B हे डिस्टन्स x आहे
आणि ए बी हे डिस्टन्स d/2 आहे म्हणजे x मायनस d/2 जर केलं आपल्याला तर आपल्याला PA मिळेल. सो बाय युझिंग पायथागोरस, हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून याच्यामध्ये पायथागोरस थेरमचा वापर करा. सो S1 P हा हायपोटेन्यूज आहे. सो S1P होल स्क्वेअर इज इक्वल टू S1A स्क्वेअर प्लस PA स्क्वेअर. S1A हे डिस्टन्स आहे d स्क्वेअर प्लस हे डिस्टन्स किती आहे तर x मायनस d/2 हे किती होतं x प्लस d/2 होतं. x मायनस d/2 इथे परत a मायनस b होल स्क्वेअर फॉर्म्युला अप्लाय करा. a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर d स्क्वेअर बाय 4. याला इक्वेशन 2 म्हणूया. सो इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 ला जर मायनस केलं तर आपल्याला मिळेल S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इज इक्वल टू d स्क्वेअर कॅन्सल x स्क्वेअर कॅन्सल xd कॅन्सल xd मायनस मायनसला मल्टिप्लाय केलं तर इथे मिळेल तुम्हाला 2xd. हे कॅन्सल होणार हे कॅन्सल होणार. तर S2P होल स्क्वेअर मायनस S1P होल स्क्वेअर इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. सो S2P मायनस S1P प्लस S1P इज इक्वल टू 2 इंटू x इंटू d. मग S2P मायनस S1P काय आहे तर हा आहे पाथ डिफरन्स. म्हणजेच बघा इथे S2P मायनस S1P काय आहे पाथ डिफरन्स आहे. यालाच लिहू शकते इथे पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2 इंटू x इंटू d बाय S2P प्लस S1P. As small d and x are very small, as small d and x are very small, here S2P is equal to S1P is equal to d होणार. बघा सोर्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स आपण कॅपिटल D नी इथे शो केलं आहे तर S2 हा आहे सोर्स आणि कॅपिटल P बी एनी पॉइंट ऑन द स्क्रीन आहे. म्हणजे सोर्स अँड स्क्रीन मधलं डिस्टन्स किती आहे तर कॅपिटल D आहे. म्हणूनच मी लिहू शकते कॅपिटल D प्लस D म्हणजे झालं इथे 2D. 2 गेट कॅन्सल मीन्स पाथ डिफरन्स इज इक्वल टू तुम्हाला फॉर्म्युला मिळाला इथे 2 इंटू XD 2 कॅन्सल सॉरी 2 कॅन्सल होणार x इंटू d बाय d. ठीक पण तुमच्या लक्षात आलं असेल आणि मला वाटते की तुम्ही बघू शकता स्क्रीनवर बोर्डवरती. सो d बाय d काय आहे तर कॉन्स्टंट आहे. द डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन अँड द डिस्टन्स बिटवीन टू मोनोक्रोमॅटिक अँड कोहेरंट सोर्सेस हे कसं असेल तर कॉन्स्टंट असेल. आणि म्हणून आपण म्हणू शकतो इथे लिहित आहे बघा पाथ डिफरन्स प्रोपोर्शनल टू x हे रिलेशन आपल्याला इथे मिळालेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कंडिशन फॉर ब्राईट बँड. कंडिशन फॉर ब्राईट पॉइंट ऍट P म्हणजे P वरती ब्राईट पॉइंट जेव्हा मिळालेला आहे किंवा P हा पॉइंट डार्क पॉइंट जेव्हा असेल ह्या कंडिशन्स बघण्याच्या अगोदर आपण शिकणार आहोत सेंट्रल ब्राईट बँड. जिथे आपल्या फिगरमध्ये जर बघायला तुम्ही तर B हा पॉइंट काय आहे सेंट्रल ब्राईट बँड. मग सेंट्रल ब्राईट बँड कोणाला म्हणायचं x इज इक्वल टू 0 P कोइन्साइड विथ पॉइंट B. म्हणजे आपण हे जे सोर्स पासून पॉइंट P पर्यंतचं जे डिस्टन्स शो केलेलं आहे त्यालाच आपण म्हटलेलं आहे इथे पाथ डिफरन्स. तर P हा पॉइंट B ह्याच पॉइंट वरती आहे असं जेव्हा असेल म्हणजे x इज इक्वल टू जेव्हा 0 असेल जेव्हा पॉइंट B इज ऍट इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सोर्सेस. म्हणजे S2 आणि S1 पासून पॉइंट B कुठे आहे तर सारख्याच डिस्टन्स वरती आहे. म्हणजे पॉइंट B ऍट इक्वी डिस्टन्स फ्रॉम S1 अँड S2 असेल. किंवा त्यालाच म्हणू शकतो आपण जर S1 आणि S2 या सोर्सेस पासून पॉइंट B हा इक्वी डिस्टंट आहे म्हणजे त्यांच्यामधला पाथ डिफरन्स किती आहे तर 0 आहे. तेव्हा आपण काय म्हणणार काय आहे तर सेंट्रल ब्राईट बँड आहे.
सेंट्रल ब्राईट बँडची कंडिशन काय आहे की x इज इक्वल टू 0 असेल म्हणजे पॉइंट बी इज कोइन्साइड विथ द पॉइंट बी. त्यानंतर पॉइंट बी इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द सोर्सेस मीन्स काय तर पाथ डिफरन्स इज इक्वल टू काय असेल 0 असेल म्हणजेच इथे S2P मायनस S1P इज इक्वल टू काय किंवा याला आपण म्हणू शकतो S2P मायनस S1P हा जो पाथ डिफरन्स आहे हा काय असेल 0 असेल इथे. ठीक आहे. त्यानंतर आपण दुसरी टर्म समजून घेऊया बँडविड्थ. तर बँडविड्थ कोणाला म्हणायचं तुम्ही इथे लिहिलेलं आहे द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स ऑर द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क बँड्स इज कॉल्ड ॲज अ बँडविड्थ आणि त्यालाच आपण म्हणतो फ्रिंज विड्थ सुद्धा. हे आपण कॅपिटल एक्स ने डिनोट करतो. बघा इथे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने समजावून सांगते. इकडे लक्ष द्या. हे दोन जर सोर्सेस आहे S1 आणि S2 कोहेरंट सोर्सेस आहे. हा जर इथे स्क्रीन मी इथे ड्रॉ केला आहे तर लक्षात घ्या इथे पाथ डिफरन्स जेव्हा 0 असेल किंवा पॉइंट बी हा इक्विडिस्टंट आहे फ्रॉम S1 अँड S2 तेव्हा आपण याला काय म्हणतो तर सेंट्रल ब्राईट बँड म्हणतो. हा झाला आपला सेंट्रल ब्राईट बँड. त्यानंतर या सोर्स पासून एक वेव्ह इमिट झाली ती स्क्रीनवरती इथे दिसेल. त्यानंतर दुसऱ्या सोर्स पासून सुद्धा लाईट वेव्ह इमिट झाली ती या पॉइंट वरती येऊन भेटली तर याला म्हणतो मी डार्क पॉइंट. सिमिलरली पुन्हा इथून एक वेव्ह इमिट झाली इथून मी दुसरी वेव्ह ड्रॉ केली याला म्हणतो मी ब्राईट पॉइंट. ही वेव्ह इथे इमिट झाली ही वेव्ह इथे येऊन भेटली याला म्हणतो डार्क पॉइंट. परत इथे बघूया आपण याला म्हणतो मी ब्राईट पॉइंट. कारण की इंटरफरन्स पॅटर्न मध्ये सेंट्रल ब्राईट बँडच्या दोन्ही बाजूला जे आपल्याला पॉइंट्स मिळणार आहेत डार्क आणि ब्राईट पॉइंट्स हे आपल्याला अल्टरनेट ब्राईट आणि डार्क पॉइंट्स मिळतात. त्यामुळे याला मी म्हणणार आहे D1 हा झाला B1 हा झाला D2 आणि हा झाला D2. मग बँडविड्थ म्हणजे नेमकं काय तर द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड is called as a bandwidth or याला आपण म्हणू शकतो the distance between two successive dark bands is called as a bandwidth. तुम्हाला या फिगरवरून लक्षात आलं असेल. हे पॉइंट जर मी सेंट्रल ब्राईट बँडच्या एका साईडनी काढलेले असेच पॉइंट आपल्याला दुसऱ्या बाजूने मिळते याला म्हणणार D1 याला म्हणणार D1 इथे मी तुम्हाला D2 तुम्हाला ठीक आहे. म्हणजेच बँडविड्थ काय तर द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स ऑर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क बँड्स इज कॉल्ड ॲज अ बँडविड्थ. ठीक आहे. आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. त्यानंतर आता आपण बघूया कंडिशन्स फॉर ब्राईट बँड ॲट पॉइंट P. कंडिशन फॉर ब्राईट पॉइंट ॲट P. तर कंडिशन काय असेल यासाठी पाथ डिफरन्स हा कसा असेल तर n लॅम्बडा एवढा असेल. n इज इक्वल टू इथे असेल 0 1 2 अँड सो ऑन. पाथ डिफरन्स आपल्याला मिळाला आहे x d/d किंवा पण n इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा. जेव्हा पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा असेल तेव्हा आपला P पॉइंट काय असेल तर ब्राईट पॉइंट असेल. त्यानंतर बघूया आपण डार्क पॉइंट साठीची कंडिशन. तर डार्क पॉइंट साठी पाथ डिफरन्स काय असेल ऑड मल्टिपल ऑफ λ/2 असेल. म्हणून याला मी लिहिते इथे पाथ डिफरन्स आहे आपला xp/d इज इक्वल टू 2n - 1 λ/2. सो point P will be bright if and only if path difference is equal to n lambda, and point P will be dark if and only if the path difference is equal to 2n - 1 into λ/2. त्यानंतर बघूया आपण expression for bright band for expression for bandwidth for bright band.
expression for a bandwidth for bright band. So path difference is equal to आपल्याला मिळालेला आहे x d by d is equal to n into lambda. मग bandwidth is equal to n into lambda d by d. X n is equal to n into lambda d by d. For first bright band, so for first bright band n is equal to काय असेल तर 1 असेल म्हणजे x1 is equal to 1 into lambda d by d. Similarly for n is equal to 2 means second bright band साठी n is equal to 2 साठी आपल्याला मिळते x2 is equal to 2 into lambda d by d. Similarly for x3 is equal to n च्या ठिकाणी आपण काय करणार आहे 3 पुट अप करणार आहे so 3 lambda d by d. मग आपल्याला जर बँडविड्थ फाइंड करायची आहे तर व्हॉट इज बँडविड्थ? बँडविड्थ म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स और डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क बँड्स. म्हणजेच बँडविड्थ इज इक्वल टू बँडविड्थ इज इक्वल टू काय होणार आहे x3 मायनस x2 करा किंवा तुम्ही म्हणू शकता x2 मायनस x1 करा. बघा इकडे लक्ष द्या x3 मायनस x2 करा 3 लॅम्बडा d बाय d मायनस 2 लॅम्बडा d बाय d. तुम्हाला आन्सर मिळेल लॅम्बडा d बाय d. किंवा तुम्ही x2 मायनस x1 करा तरी तुम्हाला आन्सर मिळेल लॅम्बडा d बाय d. म्हणजेच बँडविड्थ इज इक्वल टू झालं लॅम्बडा d बाय d. ते d बाय d काय आहे तर कॉन्स्टंट असेल. त्यानंतर बघूया आपण एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ फॉर डार्क बँड. तर लक्षात घ्या इथे पाथ डिफरन्स इज इक्वल टू काय आहे ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहे. ठीक आहे. जेव्हा पाथ डिफरन्स असेल 2n minus 1 into lambda by 2. So for first dark band साठी n ची व्हॅल्यू काय असेल तर 1 असेल. n ची व्हॅल्यू काय असेल 1 असेल म्हणजेच xn is equal to आपला फॉर्म्युला आहे xn is equal to 2n minus 1 lambda d by 2 into d. For first dark band n ची व्हॅल्यू जर इथे मी 1 पुट अप केली तर मी 2 minus 1 म्हणजे 1 lambda d by 2 into d. त्यानंतर for second means n is equal to 2 त्यावेळेस आपल्याला मिळेल x2 is equal to इथे जर मी 2 पुट अप केले तर 2 into 2 4 minus 1 3 lambda d by 2 d. Similarly x3 is equal to 3 into 2 6 minus 1 5 lambda d by 2. बँडविड्थ जर आपण इथे फाइंड केली तर आपल्याला मिळेल x3 मायनस x2 करा x2 मायनस x1 करा. आता आपण इथे x2 मायनस x1 करूया. x2 मायनस x1 जर केलं तर x2 आहे आपला 3 लॅम्बडा d बाय 2d मायनस लॅम्बडा d बाय 2d. आन्सर मिळेल तुम्हाला लॅम्बडा d बाय म्हणजेच bandwidth is equal to the distance between two successive bright band or the distance between two successive dark band is equal. म्हणजे त्यालाच म्हणतो आपण बँडविड्थ. दोन्ही कंडिशन मध्ये तुम्हाला बँडविड्थ जी आहे ती कशी मिळेल कॉन्स्टंट मिळेल. स्लिट एक्सपेरिमेंट यंग हे एका सायंटिस्टचं नाव आहे. यांनी जो एक्सपेरिमेंटली शो केलं काय शो केलं तर इंटरफरन्स पॅटर्न शो केला.
म्हणजेच लाईट हा डार्क बँड आणि किंवा आपण म्हणू शकतो लाईटला आपण डार्क बँड आणि ब्राईट बँडच्या फॉर्ममध्ये स्क्रीनवरती बघू शकलो. हे सगळ्यात अगोदर यंगच्या एक्सपेरिमेंटद्वारे आपण बघितलं. ठीक आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं इंटरफरन्सचे टाइप्स, constructive interference and destructive interference. So what are constructive interference and destructive interference? The crest of one wave is coincide with the crest of the other wave, then it is a constructive interference. आणि destructive म्हणजेच काय, तर when the crest of one wave coincide with the trough of the other wave, म्हणजे इथे काय झालं, तर वेव्स डिस्ट्रॉय झाल्या. आणि आजच्या टॉपिक मध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सलाच आपण डार्क बँड आणि ब्राईट बँडच्या फॉर्म मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर मग नक्की आपण ब्राईट बँड कोणाला म्हणायचं आणि डार्क बँड कोणाला म्हणायचं. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला आपण काय म्हणणार, ब्राईट बँड. बरोबर आहे. कारण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये काय होत आहे, तर कन्स्ट्रक्ट होत आहे म्हणजे लाईट एनर्जी अपियर होत आहे. लाईट एनर्जी अपियर होऊन राहिली आहे म्हणजेच काय, इंटेन्सिटी ऑफ लाईट इज मॅक्झिमम देअर आणि म्हणजेच आपल्याला तिथे ब्राईट पॉइंट मिळणार आहे. बट इन केस ऑफ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स व्हॉट हॅपन देअर, तर काय होतं, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये लाईट इंटेन्सिटी ही मिनिमम होते आणि म्हणून आपल्याला काय मिळेल, तिथे डार्क बँड मिळेल. तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला आजच्या आपल्या टॉपिकमध्ये आपण काय म्हणणार आहे, तर ब्राईट बँड, डार्क बँड. त्याआधी अगोदर आपल्याला शिकायचं आहे कोहेरंट सोर्सेस. कारण या एक्सपेरिमेंटमध्ये जो लाईट सोर्स वापरलेला आहे तो आहे कोहेरंट सोर्स. ठीक आहे. तर कोहेरंट सोर्स साठी बघा, इथे मी बोर्डवरती दोन लाईट वेव्हच्या फिगर्स ड्रॉ केलेल्या आहे. जी फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्ह याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हा जो फेज डिफरन्स आहे दोन्ही वेव्हचा कसा आहे, सारखा आहे. शिवाय या वेव्हची फ्रिक्वेन्सी सुद्धा कशी आहे, तर सारखी आहे. ही फ्रिक्वेन्सी कशी आहे, तर सारखी आहे. तर असे लाईट सोर्सेस जे की लाईट वेव्ह इमिट करत आहेत, ज्या वेव्हचा फेज डिफरन्स आणि फ्रिक्वेन्सी कशी आहे, तर कॉन्स्टंट आहे, त्या लाईट सोर्सेसला आपण काय म्हणणार आहे, कोहेरंट सोर्सेस. म्हणजे जर ह्या दोन वेव्स तुम्ही बघितल्या तर ह्या दोन वेव्स मध्ये तुम्हाला हा जो पाथ डिफरन्स आहे कसा दिसत आहे, सारखा दिसत आहे. शिवाय फ्रिक्वेन्सी सुद्धा कशी आहे, तर सारखी आहे. पण मी ह्याच वेव्हला समजा या पद्धतीने ड्रॉ केलं तर तुम्ही बघू शकता इथे मात्र सगळ्या वेव्हचा जो फेज डिफरन्स आहे हा सारखा नाही आहे. शिवाय यांची फ्रिक्वेन्सी सुद्धा कशी आहे, सारखी नाही आहे आणि म्हणून यांना आपण कोहेरंट सोर्स ऑफ लाईट नाही म्हणणार. ठीक आहे. मग कोहेरंट सोर्स कोणाला म्हणायचं, तर लक्षात घ्या इकडे कोहेरंट सोर्स असा लाईट सोर्स की ज्या लाईट सोर्स पासून आपल्याला लाईट वेव्ह मिळत आहेत त्याही कशा आहेत, तर सेम फेज डिफरन्स असेल आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा सेम असेल. म्हणजेच कोहेरंट सोर्स, द सोर्स ऑफ लाईट, द सोर्स ऑफ लाईट which emits the light waves of phase difference either zero or constant are called as coherent sources. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर बघूया आता आपण एक थोडक्यामध्ये की यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट काय आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या इथे हा एक कार्डबोर्ड आहे, याला मी C1 म्हटलं, दुसरा कार्डबोर्ड आहे C2. हे दोन्ही कार्डबोर्ड एकमेकांच्या समोर प्लेस केलेले आहे आणि सेकंड कार्डबोर्डच्या समोर घेतलेले आहे आपण स्क्रीन. ठीक आहे. तर फर्स्ट कार्डबोर्डला हा एक होल केलेला आहे, याला आपण म्हटलं पिन होल. या पिन होल मधून लाईट इमिट होणार आहे, जे की सेकंड कार्डबोर्डला दोन पिन होल्स केलेले आहे, याला म्हटलं S1 आणि दुसऱ्या स्विचला म्हटलं आपण S2. या या होल मधून जो लाईट इमिट होणार आहे तो पुढे सेकंड कार्डबोर्ड मध्ये असलेल्या दोन होल मधून सुद्धा इमिट होईल. म्हणजे जो सोर्स आपण इथे वापरलेला आहे त्या सोर्सेस S1 आणि S2 हे काय असेल, तर कोहेरंट सोर्सेस आहे. ठीक आहे. तर मग या दोन सोर्सेस मधून जो लाईट इमिट होणार आहे तो तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती ब्राईट बँड आणि डार्क बँडच्या स्वरूपामध्ये. हे सगळ्यात अगोदर आपल्याला यंग्सनी ह्या एक्सपेरिमेंटद्वारे सांगितलं. ठीक आहे. अतिशय सोपी आहे. ह्या लाईट सोर्स पासून जे दोन सोर्सेस मिळाले ते झाले कोहेरंट सोर्सेस. ह्या दोन कोहेरंट सोर्सेस पासून जो लाईट स्क्रीनवरती पडला तो आपल्याला डार्क बँड आणि ब्राईट बँडच्या फॉर्म मध्ये दिसला.
हा आहे यंगचा डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता सुरुवातीला हा जो लाईट इथे वापरला होता हे होते सनलाईट, आणि सनलाईट पासून जो आपल्याला कोहेरंट सोर्स S1 आणि S2 मिळाले, याच्यापासून जे स्क्रीनवरती आपल्याला बँड्स मिळाले जे की ब्राईट बँड आणि डार्क बँड होते, हे आपण क्लिअरली बघू शकत नव्हतो, आणि म्हणून हा एक याचा ड्रॉबॅक होता. तर याला समोर या पिन होल्सला रिप्लेस केल्या गेलं बाय नॅरो स्लिट्स, आणि या सनलाईटला म्हटलं आपण मोनोक्रोमॅटिक लाईट. ठीक आहे, म्हणजे आपण नेक्स्ट आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये इथे घेतलेला आहे मोनोक्रोमॅटिक लाईट. जेव्हा आपण सनलाईटचा वापर केला तेव्हा काहून की सनलाईटमध्ये वेगवेगळ्या वेवलेन्थचे रेज असतात, त्यामुळे आपण जे स्क्रीनवरती डार्क बँड किंवा ब्राईट बँडला क्लिअरली बघू शकत नव्हतो. तर त्याला आपण सनलाईटला आपण मोनोक्रोमॅटिक लाईट मध्ये